केल्याशिवाय खरेदी खत करायचं नाही, मोजणी केल्याशिवाय वाटण्यात करायचं नाही, मोजणी केल्याशिवाय शेतकऱ्याच्या शेतीच्या कुठल्याही हस्तांतरण याला मान्यता द्यायची नाही, हा जो आपण करतो। आणि मला वाटतं की तुमचे एवढ्या वेगाने निर्णय होत आहेत, आमच्या जानकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे, की लोकांना अवघड वाटणारा महसूल कायदा किंवा महसूल विभाग हा अतिशय मुक्तपणाने लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हायला लागलाय। माझ्या मतदारसंघात आष्टा नावाचं एक गाव आहे, त्या 4, 6, 9 असे नंबर आहेत। 1910 साली लोकांनी ते जमीन वाटप झालं, त्यांना शासकीय जमीन आहे सुद्धा एम्पॅनलमेंट करतो आहे। खाजगी सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण खूप त्या ठिकाणी नवीन नवीन आधुनिकीकरण आणतो आहे, रोवर्स आणतो आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नक्षा स्कीम येते आहे, स्वामित्व स्कीम येते आहे। त्यामुळे या राज्यातली संपूर्ण मोजणी पुन्हा एकदा करण्याचा आपला विचार आहे। खाजगी सर्वेअरला सुद्धा आता आपण कायद्यामध्ये त्यांना आता घेता येईल अशी नियम केलेला आहे आणि त्यांनी मोजणी करायची, आमच्या SLRनी DYSLRनी त्यांना मान्यता द्यायची, तपासून, आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर जो 1 महिना 2 महिने लागतात 15 दिवसाच्या मध्ये पुढच्या काळात तर आमचा विचार आहे आधी मोजणी, मग खरेदी खत आणि मग म्युटेशन। मोजणीशिवाय खरेदी खत करायचं नाही आणि खरेदी खत झाल्यावर म्युटेशन करायचं, पण हा काळ 15 दिवसावर आणण्याकरता आपल्याला अजून 3-4 महिने वेळ लागेल। आधुनिकीकरण आपण रोडच्या माध्यमातून आणलेलं आहे। आंध्र कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जी सुलभता केली आहे की मोजणी केल्या त्या ठिकाणी शहरी भागात, ग्रामीण भागामध्ये फ्लॅट्स ओनर असतील किंवा त्या ठिकाणी शेती असेल, याकरता आपण आधुनिकीकरण स्वीकारतो आहे। दुसऱ्या या ठिकाणी जयंत पाटील साहेब, खरं तर वर्ग 2चं वर्ग 1 आष्ट्याचं 15 दिवसामध्ये आपल्याला त्याचे आदेश मिळणार आहेत आणि 15 दिवसामध्ये आष्ट्याचा क्लास 2 क्लास 1चा निर्णय। रिक्त जागेची आता आपण आकृतीबंध मंजूरच केला, पण त्या व्यतिरिक्त तेवढ्या रिक्त जागेमध्ये राज्याची 15 दिवसात मोजणी येणार नाही, ते तर आपण भरतोच आहे, आकृतीबंध नव्याने केला आहे, पण त्या व्यतिरिक्त खाजगी एम्पॅनलमेंट करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-15 एजन्सी त्या ठिकाणी आणून आपण त्यांना SLR DYSLRच्या माध्यमातून मग त्याला सर्टिफाईड करून लवकरात लवकर मोजणी करण्याचाही आपण त्या ठिकाणी यंत्रणा उभी करतो आहे। म्हणजे जनतेला ऑनलाईन त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आणि मोठ्या प्रमाणावर खाजगी ज्या मोठ्या मोठ्या कंपनीजला आंध्र कर्नाटकमध्ये संपूर्ण मोजणी करण्याचे अधिकार दिले आणि मग मात्र त्याला सर्टिफिकेशन हे SLR आणि DYSLRने दिलं, हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे राज्याची मोजणी एकंदरीत झाली की आतापर्यंत जे क्लिष्ट राज्याच्या अडचणी आहेत त्या दूर होतील, मला असं वाटतं। या ठिकाणी आष्ट्याने सांगितलं मी, आष्ट्याला 15 दिवसामध्ये क्लास 2 क्लास 1चे आदेश मिळतील आणि सर्व आष्ट्याचं जेवढं काही प्रॉपर्टीज आहे त्या क्लास 1 मध्ये करण्याचा निर्णय आपण करू। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की सभागृहाने एकमताने या बिलाला मान्यता दिली आहे, आपण या ठिकाणी मान्यता द्यावी अशी विनंती करतो। प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 97 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत, होयचे एकमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 12, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत, होयचे एकमत खंड 2 ते 12, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। विधेयक संमत करणे। मंत्री महोदय। माननीय अध्यक्ष महोदय, सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 97 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की
सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 97 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 97 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत. विधेयक संमत झाले. माननीय अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचं हा विधेयक आपण सर्वांनी एकमताने मंजूर केलं त्याबद्दल सन्माननीय सभागृहाचे आणि विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो. मध्ये